लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता लांबणीवर का पडत आहे, असा प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हा डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित झाला होता, तेव्हा साधारणपणे 13 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते आणि मग वितरण होऊन 1 महिना होऊन गेला तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याअंतर्गत वितरित होणारा लाभ अजूनही मिळाला नाही. यामध्ये असं देखील सांगितलं गेलं होतं की इलेक्शनच्या आधी, म्हणजेच की जिल्हा परिषद इलेक्शनच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. 5 तारखेचं इलेक्शन 7 तारखेला गेलं, परंतु इलेक्शन होऊन देखील आता 8-9 दिवस झाले तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण अद्याप झालेले नाही. याबाबत काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आले की 1500 रुपये जमा झाले आहेत, 1500 रुपये जमा झाले आहेत. तर लक्षात घ्या, हे 1500 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत वितरण झालेलं आहे. याचा आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला नाही. आता यामधील महत्वाचे मुद्दे म्हणजे वितरण कोणत्या कारणाने लांबले, तर याचे एकमेव कारण असणार आहे, जे कारण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि त्यासोबतच हे वितरण कधी होणार, कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, याबाबतची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या सरकारकडे निधीची कमतरता नाही. मी सर्व व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगतोय कारण पुरवणी मागण्या राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये केल्या होत्या. जे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये पार पडले होते. 8 डिसेंबर रोजी पुरवणी मागण्या केल्या होत्या. तत्कालीन उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री माननीय अजितदादा यांनी त्या मागणी केली होती आणि त्याला मान्यता देखील मिळाली होती. अर्थातच लाडकी बहीण योजनेचा जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 3 महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारकडे कोणत्याही प्रकारची निधीची देखील अडचण नाही. मग सरकारला नक्की अडचण येते कोणती, तर चला लगेच सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आचारसंहिता नाही आणि निधी देखील आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची आचारसंहिता नाही. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊन गेल्या आहेत आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यातल्या निवडणुका लगेच होणार नाहीत. त्यामुळे आचारसंहिता नाही. ज्या ठिकाणी ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपला आहे त्या ठिकाणी देखील प्रशासक सरकारने नेमला होता. अर्थात नागपूर खंडपीठाने या प्रशासक नेमणुकीला त्या ठिकाणी स्थगिती दिली आहे, परंतु हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे. म्हणजे राज्यामध्ये सध्या आचारसंहिता आहे का, तर आचारसंहिता कोणत्याही प्रकारची नाही. सरकारकडे निधी आहे का, तर सरकारकडे निधी देखील वितरित करण्यासाठी आहे, कारण सरकारने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्याच्या हप्त्याचा निधी आधीच त्या ठिकाणी तयार करून घेतला होता. मग विषय काय आहे, तर केवायसी दुरुस्तीमुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लांबणीवर पडला असल्याची माहिती मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल, केवायसी दुरुस्तीचा आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा काय संबंध, तर लाडक्या बहिणींना नक्की जानेवारी महिन्याचा हप्ता द्यायचा कोणाला, हा महत्वाचा विषय यामध्ये येतो. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे दिले आहेत त्याच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा पैसे द्यायचे का, किंवा आता ज्या ज्या लाडक्या बहिणी त्यांची केवायसी दुरुस्ती करत आहेत त्यांचे काय, त्यांना देखील वितरण लगेच करावे लागेल. आणि मग त्यांना वितरण द्यायचे म्हटल्यास त्यांचे मागील 2 महिन्यांचा जो लाभ प्रलंबित आहे त्याचे काय होणार, असे विविध प्रश्न त्या ठिकाणी सरकारकडे आहेत आणि याची सरकारच्या वतीने चर्चा सुरू झाली आहे. आणि या चर्चामध्ये कमिटीमध्ये आता निर्णय घेण्यात येईल की नक्की वितरण करायचे कसे. कारण आपल्याला माहिती आहे की जवळपास आकड्याबद्दल बोलायचं झाल्यानंतर मोठा आकडा आहे. 40-50 लाख अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची मागील 2-3 महिन्यांपासून पैसे बंद झाले आहेत. आणि मग यातील किती महिला सध्या केवायसी दुरुस्ती करत आहेत, किती महिला या केवायसी दुरुस्तीनंतर त्या ठिकाणी पात्र होतील, आणि मग या पात्र झालेल्या महिलांना त्या ठिकाणी मागील 2 महिन्यांचे 3000 रुपये, आताचे 1500 ते 4500 रुपये पाठवावे लागणार. मग ते कशा पद्धतीने, कोणत्या महिलांना 4500 रुपये द्यायचे, कोणत्या महिलांना 1500 रुपये द्यायचे, ही सर्व जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सरकारला त्या ठिकाणी तयार करावी लागत आहे. आणि म्हणूनच जानेवारी महिन्याच्या हप्ता वितरणासाठी त्या ठिकाणी प्रलंबित सरकार होत आहे. पण या ठिकाणी मध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींची चूक काय, जर इलेक्शनच्या आधी म्हणजे विधानसभा इलेक्शनच्या आधी 2-2, 3-3 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऍडव्हान्स म्हणून जमा होत होते, मग आता इलेक्शन झाल्यापासूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशी कारणं सुरू आहेत. प्रत्येक महिन्याचा हप्ता लांबत आहे. प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना पुढील महिन्याची वाट पाहावी लागत आहे. कोणत्याही प्रकारे वितरणाची फिक्स तारीख नाही, जेणेकरून लाडक्या बहिणी त्यांचे काही नियोजन करतील. अनेक लाडक्या बहिणी या 1500 रुपयांच्या माध्यमातून त्यांच्या मुलांची फी भरतात. काही जण आपला प्रपंच चालवतात. अनेक जण मोलमजुरी करणारे कुटुंब असते, त्यांना देखील या 1500 रुपयांनी मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. मग या कुटुंबाच्या मोठ्या अडचणी येत आहेत, कारण त्यांना हे 1500 रुपये कधीच वेळेवर मिळत नाहीत. काही वेळा 15 तारखेला वितरण होते, काही वेळेला 1 तारखेला होते, काही वेळेला 5 तारखेला होते. कोणत्याही प्रकारे सरकारच्या वतीने नियमितता लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणामध्ये नसल्याची देखील त्या ठिकाणी खंत लाडक्या बहिणी व्यक्त करत आहेत. आता यामधील अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
15 तारखेनंतर हे वितरण होणार असल्याची देखील त्या ठिकाणी माहिती मिळत आहे. 15 ते 20 दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचा हप्ता वितरित केला जाईल. सरकार यामध्ये जास्त विलंब करणार नाही, कारण जास्त विलंब केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या वतीने आंदोलनाची शक्यता आहे. आपण पाहिलं होतं की ज्या लाडक्या बहिणींचा 2-2 महिन्यांपासून लाभ प्रलंबित झाला आहे, त्या लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. राज्यातील विविध भागांमध्ये लाडक्या बहिणी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घेत होत्या, त्या ठिकाणी आंदोलन करत होत्या. अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनी रास्ता रोको देखील केला आणि त्यामुळे सरकारला देखील त्या बाबींची दखल घ्यावी लागली. सरकारने सुरुवातीला ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली. ऑफलाईन ई-केवायसी मध्ये अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी त्यांनी विरोध केल्यानंतर सरकारने परत ऑनलाईन ई-केवायसी दुरुस्ती केली आहे. सरकारला अजून एक आमची मागणी आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सरकारला मागणी करणार लाडक्या बहिणींसाठी ही आमची मागणी आम्ही करत राहणार की लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रलंबित आहे, काही कारणामुळे त्यांची ई-केवायसी राहिली होती, त्यांना नव्याने ई-केवायसी पोर्टलवर तुम्ही संधी उपलब्ध करून द्या, जेणेकरून त्या देखील त्यांची ई-केवायसी करून घेतील. ई-केवायसी केल्यानंतर तुम्ही पडताळणी करा, त्या पडताळणीमध्ये त्या अपात्र ठरल्या तर त्यांच्या योजनेचे पैसे चालू करू नका. परंतु बहुतांश अशा महिला आहेत की ज्या खरंच गरीब आहेत, ज्यांना या योजनेच्या पैशांची खूप जास्त गरज आहे, त्या सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र देखील आहेत, अशा महिलांचा त्या ठिकाणी सरकारने लाभ बंद करू नये ही देखील आम्ही विनंती करतोय आणि म्हणूनच ई-केवायसी पोर्टल पुन्हा एकदा त्या ठिकाणी सरकारने सुरू करावे ही विनंती करतो. आता मागील 2 महिन्यांच्या हप्त्यामध्ये थोडासा एक फरक देखील आपण पाहिला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 15-16 हप्ते जेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये आले होते, तेव्हा आपण पाहिलं की वितरण सुरू झाल्यानंतर साधारणपणे 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा केले जायचे. परंतु मागील 2 महिन्यांच्या हप्त्यामध्ये एकाच दिवसामध्ये हे वितरण पूर्णपणे पार पडते. सुरुवातीला जानेवारी महिन्याचा हप्ता आपण पाहिला, जो आला होता 31 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, माफ करा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो की 31 डिसेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आला आणि त्यानंतर परत 13 जानेवारी रोजी एक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचे पैसे आले होते. हे दोनही एकाच दिवशी वितरण पार पडले. 2-3 दिवस 4 दिवस काही यामध्ये गेले नाहीत. सुरुवातीच्या काळामध्ये 2-3 दिवसांमध्ये वितरण व्हायचे, कारण तेव्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी आकडा देखील मोठा होता. आता यावेळी कोणत्याही प्रकारची आचारसंहिता नसल्यामुळे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण होण्यापूर्वी जी-आर देखील येण्याची दाट शक्यता आहे आणि जी-आर मध्ये नक्की निधी किती वितरित झाला आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतील याबाबतची देखील आपल्याला व्यवस्थितपणे माहिती मिळणार आहे. आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत किती हप्ते आले आहेत नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.